श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम. त्यासाठी मी गोवर्धनचं एक पॉकेट आणलेलं आहे. आज आपण गोवर्धनपासून गुलाबजाम बनवणार आहोत. यात सर्व मिक्स असते, ना मावा लागतो ना खावा लागतो. अगदी झटपट 10 मिनटात हे गुलाबजामुन बनतात. आता आपण हे पॉकेट सगळे मिक्स काढून घेतले आहे. यात आपण थोडं थोडं दूध घालून याला व्यवस्थित मळून दूध एकदम घालायचे नाही, थोडे थोडे घालून घट्ट मळून घ्यायचे आहे. खूप पातळ पण मळले तरी गुलाबजामुन छान होत नाहीत. अचानक आपल्या घरी जर मेहमान आले आणि आपल्याला काय करावं हे सुचत नसले तर हे असं गोवर्धनचं जर गुलाबजाम पॉकेट असेल तर असे पटकन तयार होतात. आता आपलं हे गुलाबजामचं कणिक मळून तयार आहे. याला 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू. तोपर्यंत आपण गॅसवर एक पातेल ठेवू. त्यात एक मोठी वाटी साखर घेऊ. वजनी प्रमाण म्हणाल तर पाव किलो 250 ग्राम आहे. त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालू आणि याचा आपण एकतारी पाक बनवून घेऊ. पाक जास्त घट्ट पण बनवायचा नाही, जास्त पातळ पण. थोडी ताण बनली की पाक काढायचा आहे. घट्ट पाक झाला तरी तो पण जामुनमध्ये जास्त मुरत नाही, खूप गोड लागतो, म्हणून जास्त घट्ट पाक करायचा नाही. आता आपण हे पाक बनवून येईपर्यंत आपले पीठ रेस्ट होत आहे. अचानक पाहुणे आले आपल्या घरी, कोणी पण नसलं, काय बनावं हे जर लागत असेल तर अगदी झटपट 15 मिनटात पाक मुरून खाण्यासाठी तयार होतात. इतके हे गुलाबजाम छान आहेत. आणि जरी तुम्ही पहिल्यांदा करत असला तरी पण तुमचे अजिबात बिघडणार नाहीत, एकदम व्यवस्थित होतात. त्यामुळे तुम्ही गोवर्धनचे गुलाबजाम पॉकेटावरून एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी 15 मिनटात पाहुण्यांना सर्व करण्यासाठी तयार होईल. त्यामुळे असे पॉकेट कधी कधी घरी आणून ठेवत जावा. पहिल्यांदा जरी केलं तरी पण बिघडत नाही, छान होतात. आणि विशेष म्हणजे हे 15 मिनटात पाक मुरते, हे विशेष आहे. आता आपले 10 मिनटं झालेले आहेत. आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. गोळ्या बनवून घेतले की गुलाबजाम करण्यास सोपे जाते आणि पटकन होते, म्हणून मी अगोदर असे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे. आता याचा आपण गुलाबजामुन बनवून घेऊ. छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन बनवून घेऊ. आता हे सर्व गुलाबजाम गोवर्धन घीमध्ये तळून घेत आहे. मी गोवर्धनचे घी पण आणलेले आहे. आता दिवाळी स्पेशल आहे, त्यामुळे गोवर्धन घीमध्ये गोवर्धनचे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे. आता हे तूप गरम झाले की मग त्यात आपण गुलाबजाम सोडू. या गोवर्धन तुपात गुलाबजाम तळल्यामुळे चवीला खूप भारी लागतात. आणि पाक तर अगदी 15 मिनटात मोरून खायला तयार होतात. नाहीतर इतर गुलाबजाम आपले कडक होतात आणि एवढ्या लवकर पाक मुरत नाही. 2 दिवस 4-5 तास ठेवावे लागते, पण ही अगदी 15 मिनटात खाण्यास रेडी होतात. खूप वेळा अशी होती की पाहुणे आले अचानक तर काय करावं. ग्रामीण भागात जरी असेल तर स्वीट कुठली बाहेर भेटत नाही, त्यावेळेस काय करावे असे वाटते. अशा वेळेस असे जर गुलाबजाम घरी बनवून पाहुण्यांना वाढले तर खूप छान होते. त्यामुळे असे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा. याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघा याला कलर पण किती छान आलेला आहे आणि खूप छान झालेले आहेत. आता आपण हे सर्व गुलाबजाम काढून घेऊ आणि बाकीचे तोपर्यंत तळून घेऊ. हे तळलेले गुलाबजाम गरम गरमच पाकात सोडायचं. गरम गरम पाकात सोडल्यामुळे लगेच पाक मुरून खाण्यास तयार होतात. खूप लवकर पाक मुरतो.
आता हे सर्व गुलाबजाम माझे रेडी झाले आहेत. करून एक 15 मिनटच झालेले आहेत. सर्व पाक शोषून घेतला आहे आणि गुलाबजामुन पूर्णपणे पाकात मुरलेले आहेत. असे 15 मिनटात रेडी होणारे गुलाबजाम आहेत. आता मी एक तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, 15 मिनटात लगेच गरम पाकात टाकल्यामुळे पाक पूर्णपणे मुरलेला आहे आणि आपले गुलाबजाम व्यवस्थित झालेले आहेत. तरी तुम्ही पण अशा बदाम पिस्ताचे काप टाकून मी डेकोरेशन करत आहे. आणि हे पहा किती नंबर 1 आपले गुलाबजाम